हॉटेल बडेपीरची खास ऑफर, चिकन थाळी 100 रुपये, मच्छी थाळी 100 रुपये, बकरा बिर्याणी 130 रुपये आणि चिकन बिर्याणी 60 रुपये. पार्सलची सोय हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. 15 ऑगस्ट 2025 रोजी ऐतिहासिक दिवशी सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहराच्या वतीने भ्रष्ट आणि निष्क्रिय प्रशासनाविरोधात भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शहराध्यक्ष प्रशांत गोनेवार, शहर महासचिव विनोद इंगळे, संजय हरिजन, शहर उपाध्यक्ष विजयानंद उघडे, शरीफ शेख, शहर मध्येच उमेदवार श्रीनिवास संगेपांग, शहर उत्तरचे उमेदवार विक्रांत गायकवाड, शहर संघटक प्रफुल्ल दुपारगोडे, शहर युवक महासचिव अमर झुरके यांनी केले. तसेच सिद्धार्थनगर आणि सोरेगाव येथील समस्त ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशासनाविरोधातील रोष व्यक्त केला. आमचं एकच म्हणणं आहे की भ्रष्टाचार मुक्त भारत झाला पाहिजे. या देशाला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष झाले तरी देखील आज सगळ्यात भ्रष्टाचारापासून आम्हाला मुक्तता आणि स्वातंत्र्य कधी मिळणार हा मोठा प्रश्न आहे. आम्ही आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सरदार बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार मुक्त भारत देश करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आम्ही सर्व जनतेला आव्हान करत आहोत की आपण सर्वजण या लढ्यात सर्वजण सामील होऊन बाळासाहेबांचे हात बळकट करा आणि वंचित बहुजन आघाडीला साथ द्या. आपण मागील 2 वर्षापासून भ्रष्टाचार विरोधात लढा लढत आहे. आपल्याला कितपत यश आलं आहे असं वाटतंय? आम्हाला यश 100% मिळालं असतं आणि मिळालं देखील आहे, परंतु हे भ्रष्ट अधिकारी कर्मचारी आहेत ते भ्रष्टाचार झालेला आहे हे दाखवून पुढच्या पार्टीला म्हणजे भ्रष्टाचारी माणसाला त्यांच्याकडून ते पैसे उकळण्याचं काम करून त्यांचं घर आणि तिजोरी भरण्याचं काम करत आहेत. त्यामुळं अद्यापपर्यंत आम्हाला म्हणावं तसा प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला नाही आणि म्हणावं तसा न्याय मिळाला नाही. आपल्याला काय वाटतंय, भ्रष्ट शासन आहे की प्रशासन आहे? हे महाराष्ट्र सरकार असू द्या अथवा केंद्र सरकार असू द्या, या सरकारची फक्त एकच गोष्ट आहे की भ्रष्ट मुक्त हा देश घडला पाहिजे. पण या सरकारमध्येच सर्वात जास्त भ्रष्टाचारी लोक आहेत. ते केंद्र सरकार राहू द्या अथवा महाराष्ट्र प्रशासन राहू द्या अथवा महाराष्ट्र सरकार राहू द्या, या महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळात देखील सर्वात भ्रष्ट सरकार आहेत. आणि हे सरकार असं आहे की मिलीबाट तू भी खा मी भी खा, म्हणजे मिलीबाट के खाने वाले 2 आदमी आहे. म्हणजे याप्रमाणे हे सरकार आहे. म्हणजे एकनाथ शिंदे असू द्या, अजित पवार असू द्या अथवा देवेंद्र फडणवीस, तिघं पण हे भ्रष्टाचारातून आलेले लोक आहेत. एकमेकाचा भ्रष्टाचार दाबण्यासाठी एकमेकाला पाठिंबा दिलेलं हे सरकार आहे. म्हणजे भारत देशाला आज स्वातंत्र्य मिळून देखील 79 वर्ष होत आहे. उद्याच्या येणारे 80व्या वर्षी देखील हे भारत देश हा भ्रष्टाचार नुसतं आश्वासन देत आहे की भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे, भ्रष्टाचार मुक्त झालेला पाहिजे. पण 80 वर्षात देखील हा भ्रष्टाचार मुक्त न होता ह्याचे पाळेमुळे इतके पसरलेले आहेत की मंत्रालयापासून आजपर्यंत या जिल्हा परिषदच्या गेटपर्यंत इथं भ्रष्टाचार आलेलं आहे. म्हणजे हे भ्रष्टाचार हे न थांबण्यासाठी भ्रष्टाचाराला पैसा पुरवला जातो. हे नुसतं असंच नाही की ह्याच्यामध्ये 4 यंत्रणा आहेत, 4 स्तंभ यात गुंतलेले आहेत. सर, तुम्हाला प्रश्न, 2014 नंतर भ्रष्टाचार वाढलेला आहे का कमी झालेला आहे? 2014 नंतर जर तुम्ही कुणालाही झोपेतनं जरी उठून जरी विचारला हा प्रश्न तरी वाढलेला आहे हेच उत्तर तुम्हाला येईल. मुळात हा प्रश्न तुम्ही केलेला आहे तर मला असंच वाटतं की किती भ्रष्टाचार वाढलेला आहे, किती जातीवाद वाढलेला आहे, लोकांना कुठल्या कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. आज कुठल्याही थरामध्ये कुठल्याही क्षेत्रात गेलं तरी कुठलीही जनता ही सुखाने जगत नाही आहे. एवढी वैतागलेली आहे की काय आत्महत्या करायची वेळ आलेली आहे, प्रत्येकावर अशा अवस्था झालेली आहे. तर 2014च्या नंतरची परिस्थिती खूपच वाईट आहे असं म्हणेन आणि लवकरात लवकर हे बदलही होईल असं आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्याला सांगतो. अशा परिस्थितीत तुमच्या मागण्याला न्याय मिळेल असं आपल्याला काय वाटतंय? अशा परिस्थितीमध्ये आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला न्याय मिळेल असं आम्हाला वाटतं आहे. कारण या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये चाललेला जो भ्रष्टाचार आहे, मग शेतकरी असेल, शेतमजूर असेल, वीट बेगर असेल, या लोकांना भारताच्या स्वातंत्र्यापासून न्याय मिळालेला नाही. प्रशासनामध्ये कुठल्याही त्यांना कामावर नाहीत, प्रशासनामध्ये नाहीत, कुठंच नाहीत. या वंचित राहिलेले जो समाज आहे या समाजाला न्याय देण्यासाठी प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर
या सर्वांना घेऊन या महाराष्ट्रामध्ये घोडदौड करत आहेत. म्हणून आज सर्व जाती धर्मातला जो कार्यकर्ता आहे, जो समाज आहे, ते बाळासाहेबाच्या पाठीमागे खंबीर उभा आहे. म्हणूनच आज बाळासाहेब आंबेडकर या इथला भ्रष्टाचार कमी करण्यासाठी, इथला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी, हे भारत मुक्त चांगल्यापैकी देश उभा करण्यासाठी आणि इथल्या वंचितला न्याय देण्यासाठी, या वंचिताला न्याय देण्यासाठी ही प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकर हे सर्वांच्या पाठीशी उभा आहेत. म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच या महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये येईल असा आमचा विश्वास आहे. भविष्यात भ्रष्टाचार कमी होईल अशी आशा आहे का आपल्याला? आम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून आम्हाला आशा आहे की या देशातला भ्रष्टाचार पूर्णपणे कमी होईल. परंतु या ठिकाणी सांगताना खेद वाटतोय की भ्रष्टाचारामध्ये अव्वल जर कोणी असेल तर देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांचं गृह खातं आहे. त्यांच्या गृह खात्यामध्ये एवढा भ्रष्टाचार आहे की ते विधानभवनातही खोटे बोलताना अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. आणि या गृह खात्याच्या विरोधात आमचे नेते प्रकाश आंबेडकर साहेब सुप्रीम कोर्टात जाऊन त्यांच्या विरोधात लढाई जिंकून आलेले आहेत. आणि हा भ्रष्टाचार संपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आम्ही सर्व टीम रस्त्यावर उतरत आहे. न्यायालयावर विश्वास आहे का संविधानावर आहे? संविधान आणि न्यायावर दोन्हीवरही आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही न्याय मिळवून घेण्यासाठी समर्थ आहे. कारण आमच्या पाठीमागं आमचा खंबीर नेता बाळासाहेब आंबेडकर आहे. त्यामुळे आम्हाला कुठलंही आणि कुणालाही घाबरायची गरज नाही. जोपर्यंत बाळासाहेब आंबेडकर आपल्या पाठीशी आहे, आपल्याला न्याय मिळणार याची शाश्वती आहे. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.